सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या घडामोडी घडत आहेत। दिल्लीतून थेट गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना असा कोणता अंतिम इशारा दिलाय ज्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात भूकंप आलेला आहे। शिंदेंना थेट पक्ष विलीन करायला सांगितला गेलाय का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नादाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन ट्विस्ट येत आहेत, पण सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेचा आणि पक्षाचा निकाल जर विरोधात गेला तर शिंदे गटाचं काय होणार। याच भीतीपोटी दिल्लीत एका अत्यंत गुप्त रणनीतीवर काम सुरू झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील भाजप नेतृत्वानं एकनाथ शिंदेंना स्पष्ट संकेत दिले आहेत, कोर्टाचा निकाल काहीही येवो त्याआधी आपला संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करा। पण प्रश्न असा पडतो की शिंदेंना असा निर्णय घेण्याची गरज का पडते आहे। यामधलं पहिलं कारण आहे, केंद्रात शिंदेंचे 14 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना वजन आहे। पण मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यायचं असेल तर दिल्लीच्या अटी मानाव्या लागतील। यातलं दुसरं कारण म्हणजे कोर्टाचा निकाल जर प्रतिकूल आला तर होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश हाच सर्वात मोठा सुरक्षित मार्ग मानला जातोय। पण हा निर्णय इतका सोपा नक्कीच नाहीये। शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते थेट भाजपवासी व्हायला सहजासहजी तयार नाहीयेत। आगामी निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढायच्या आहे की स्वबळावर, यावरून आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले। जरी राज्यातील समीकरणं गुंतागुंतीची असली तरी आगामी काळातील राजकीय गणितांसाठी भाजपला मराठा चेहऱ्याची गरज आहे। म्हणूनच अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीकता या घडामोडीमध्ये अधिक खतपाणी घालतायत। याच कारणामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लांबणीवर पडल्याचं बोललं जाते। येत्या 8 ते 10 दिवसात एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करण्याची दाट शक्यता आहे। मुंबईतील खासदार आणि आमदारांशी चर्चा करून एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा का की स्वतःची वेगळी ओळख कायम ठेवावी? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ताज्या राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।